नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 5 सप्टेंबर शिक्षक दिन या प्रसंगी, या शिक्षक दिनाप्रसंगी दिनविशेष याबद्दलची माहिती या यूट्यूबच्या व्हिडिओ माध्यमातून आपल्याला मी सांगतोय. तर 5 सप्टेंबर शिक्षक दिन. आजकाल आपण 5 सप्टेंबरला शिक्षक दिन उत्साहात साजरा करतो, पण आपल्याकडे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा ही पूर्वापारपासून चालत आलेली आहे. पण या शिक्षक परंपरेला सुरुवात नेमकी केव्हा झाली असावी? कदाचित माणूस जन्माला आला तेव्हाच ही खऱ्या अर्थानं सुरुवात झाली असावी. माणूस म्हणण्यापेक्षा पहिला जो प्राणी जन्माला आला असेल तेव्हापासूनच या शिक्षक परंपरेला सुरुवात झाली असली पाहिजे असं मला वाटतंय. पहिले शिक्षक अर्थात आपले आई आणि वडील असतात. हे कोणत्याही प्राण्याचं निरीक्षण केलं तरी आपल्याला सहजगत्या ते लक्षात येऊ शकेल. पक्षी आपल्या पिलांना उडायला शिकवतात. मांजर आपल्या पिलांना शिकवते. अशी दृश्य तुम्ही पाहिली असतीलच. आपल्या आजूबाजूचे लोक आपापल्या लहान बाळांना शिकवताना तुम्हाला दिसले असतीलच. या गुरूंमुळेच सर्व प्राण्यांची जडणघडण व प्रगती होते, याचा अनुभव आपण सर्वजण घेत असतो. मग पहिले गुरु कोणी असले तरी शेवटचे गुरु मात्र आपले आपणच असतो. कोणत्याही वेळी कोणता प्रसंग येईल, कोणते अनुभव येतील, कोणते सुखदुःख येऊन कोसळेल हे कोणाला सांगता येत नाही. जगही सतत बदलत असते, परिस्थिती देखील सतत बदलत असते. अशा वेळी आपल्यालाच शिक्षक व्हावं लागतं व या सगळ्यातून जाणीवपूर्वक मार्ग काढावा लागतो. नाहीतर अचानक सुखाचा लाभ झाला, समजा कोट्यवधी रुपये मिळाले तरी हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होतो. म्हणून तर माणूस किंवा कोणताही प्राणी जन्मभर विद्यार्थी असतो. हे जेवढं खरं आहे तेवढेच तो जन्मभर स्वतःचा शिक्षक देखील असतो. हेही मात्र 100% खरं आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांची पूजा करायची तर इतरांप्रमाणे स्वतःची देखील पूजा या दिवशी नक्की करायला हवी. पण पूजा आदर्शांचे करतात बरं का. स्वतःची पूजा करण्या इतके आपण आदर्श आहोत का? आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.